घरच्या परिस्थितीला कंटाळून महाराष्ट्रामधल्या आपल्या भगिनी या मुंबईसारख्या ठिकाणी आणि गोव्यासारख्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करताना दिसत आहेत, कारण घरची परिस्थिती पावत नाही. करायचं काय? अजित पवार, ज्या माझ्या महाराष्ट्रामधल्या भगिनी त्यांची घरची परिस्थिती पाहवत नाही म्हणून वेश्या व्यवसाय करतायत आज तिकडे, मराठीमध्ये बोलणाऱ्या आजपर्यंत कधी वेश्या या भागामध्ये कधी नव्हत्या, मराठीमध्ये बोलतायत तेव्हा सगळ्यांना कळलं की ह्या मुली आल्या कुठून. त्यांची चौकशी केल्यावरती कळलं की या सगळ्या दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या आहेत. घरी अन्नाचा कण नाही, घरी कमवता कोण नाही, वडिलांनी आत्महत्या करून मोकळे झालेले आहेत. तिच्यावरती जबाबदारी आली. करतेय काय? वेश्या व्यवसाय. माझ्या मराठी मुलींना तुम्ही वेश्या व्यवसायाला लावलं आणि वरती म्हणता आम्ही काय तुमच्या धरणामध्ये काय जाऊन मुतू? लाज नाही वाटत? ना शरम वाटत नाही या लोकांना? इतका गलिच्छ बोलताना देखील काही वाटत नाही? माझ्या आया बहिणींची अशी आबरू इथे चव्हाट्यावरती मांडली जात असताना यांना लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही, काही होत नाही. सगळीकडे बजबजपुरी, सगळीकडे पैसे खायचे, सिंचनामध्ये पैसे खा, इकडे पैसे खा, तिकडे पैसे खा. काय रे बाबा? ओ ते आजीबाई आहेत, त्यांना जरा बसून घ्या रे शांतपणे. आमच्या आजीबाईंना बघा, आमच्या आजीला बघा समोर, आधाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच काठी लागली. आमच्या आजी आज इकडे आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला देखील माझं आव्हान आहे, की या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच कुबड्या नव्हे काठी आधाराला बरोबर असते. समोर कोणी वाईट माणूस आला की हाणण्यासाठी म्हणून तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच काठी लागेल. ए बाबा, त्यांना नीट आणणार आहे. कुठे आहेत त्या? आणलं का त्यांना? की बसल्या त्या? तुम्ही जरा शांत बसून घ्याल का सगळेजण? मला अनेक पत्रकार बांधवांनी सांगितलं की इथले सगळे तापी खोऱ्याचे प्रश्न, तापीमध्ये प्रश्न असा आहे की सगळ्याच नद्यांमध्ये, सगळ्या धरणांवरती सगळेच हे लोक पैसे खात आहेत. कशावरती बोलायचं? मध्यंतरी मी त्या ह्याला गेलो होतो, कुठे आपले नितीन गडकरींच्या मुलाचं लग्न होतं. तुम्हाला नाही बसताना येते शांतपणे? तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतो हे मगाचपासून मी आता हे दुसऱ्यांदा सांगतोय ना, तर मी पोलिसांना सांगेन तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढायला. माझा अंत पाहू नका तुम्ही आता, कळलं ना? हुल्लडबाजी करायची असेल तर बाहेर. मध्यंतरी मला नितीन गडकरींच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो, झाले त्याला 2-3 वर्ष झाली असतील, किती आता आठवत पण नाही मला. आणि मी माझ्या हॉटेलमध्ये होतो, हॉटेलमध्ये मला सांगितलं सुरेश दादा जैन आलेत भेटायला. मला असं वाटतं त्यावेळेला काहीतरी अधिवेशन पण चालू होतं का काय चालू होतं मला आठवत पण नाही माझा, पहिल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला नागपूरला. आणि मग त्यावेळेला म्हटलं बोलो, त्यांनी सांगितलं भेटायची इच्छा आहे. म्हटलं बोलो. आलेवर राजबाई नमस्कार राजबाई. म्हटलं बसा. मग काय 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 सांगायला लागले. विधान परिषदेच्या निवडणुकीचे आकडे सांगितल्यावर मी थक्कच झालो आणि अत्यंत निधड्या छातीने, छाती ठोकपणे ते मला आकडे सांगत होते. काय ना राजबाई, या आपल्या विधान परिषदेच्या वेळेला नाही भाई, मी 45 कोटी रुपये खर्च केले भाई.
आणि नाता भाऊनी 40 कोटी रुपये खर्च केले भाई. 95 कोटी रुपये विधान परिषदेच्या आमदारासाठी 95 कोटी रुपये गेले. खरं किती खोटं किती मला माहिती नाही. जे त्यांच्या तोंडात त्यांनी जे सांगितलं ते मी बोलतोय आता तुमच्या समोर. बरं, माझा काही संबंध नव्हता. एक विधान परिषदेच्या आमदारासाठी 95 कोटी रुपये खर्च होतात. अरे एक आमदार, साधा आमदार विधान परिषदेत जातो, त्याच्यासाठी 95 कोटी रुपये. 95 कोटी कशाला म्हणतात हे सुरेशदादा जैन मला सांगतायत. मी 45 कोटी खर्च केला, त्यांनी नाता भाऊनी 40 केला. एवढं सगळं रगड आणि महाराष्ट्रात दुष्काळ. यांच्याकडे सगळ्यांकडे निवडणुकीला प्रचंड पैसे, निवडणुकीच्या तोंडावरती फेकायला पैसे. काय बोलायचं? हे इथे पत्रकार बांधव बसले, काय तापी खोऱ्यावरती काय बोलायचं? सगळेचकडे घोटाळा, सगळ्यांचेच पैसे गेलेत. महाराष्ट्राला पाणी नाही, सर्व सिंचनामध्ये सगळीकडे घोटाळे सगळ्यांनी करून ठेवलेले आहेत. याच्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल, बदलाशिवाय काही नाही. बदलाशिवाय काही नाही, बदल घडल्याशिवाय काही नाही. तो राग तुमचा जोपर्यंत आहे, किती ठेवावा लागतो? तुमचा राग हा पूर्ण ताकदीने तेव्हापर्यंत ठेवावा लागतो जोपर्यंत तुम्ही हे सगळं पालटवत नाहीत. एक उदाहरण म्हणून इतिहासातलं उदाहरण देतो तुम्हाला. छोटंसं उदाहरण आहे, पण काय उदाहरण आहे. आमचे छत्रपती शिवराय ज्या वेळेला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, तेव्हा जेव्हा चालले होते, जात असताना जिजाऊ साहेबांनी त्यांना सांगितलेली 3 वाक्य आहेत. काय वाक्य आहेत? तो अपमान, ती गोष्ट ही लक्षात ठेवायची असते. तुम्हाला पाणी नाही, तुम्हाला नोकऱ्या नाहीत, तुमची आबरू रस्त्यावरती पडते, तुम्हाला संरक्षण नाही, तुम्हाला सुरक्षा नाही, तुम्हाला वीज मिळत नाही, तुम्हाला इतक्या गोष्टी या महाराष्ट्रभर सगळीकडे चालू असलेला हा तुमचा अपमान आहे. हाच तुमचा हक्कभंग आहे. आणि ती गोष्ट कायमस्वरूपी डोक्यात ठेवावी लागते, ती मनात ठेवावी लागते की ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी वचपा काढेल. अफजल खानाचा वध करायला जेव्हा महाराज निघाले, त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी त्यांना फक्त 3 वाक्य सांगितली की शिवबा, तुझा भाऊ संभाजीराजे याचा खुनाचा सूड घेतल्याशिवाय परत येऊ नकोस. तुझे वडील शहाजीराजे यांचा जो तिकडे दरबारी जो अपमान झाला, त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय येऊ नकोस. या तुझ्या आईला, जिजाऊला कुंतीच्या पंक्तीच बसव, कुंतीच्या पंक्तीच बसव. हा महाभारतातला दाखला दिला त्यांनी. अपमान कधी झाला? तो अपमान विसरला नव्हता जिजाऊ साहेब. ज्या जिजाऊ साहेबांमुळे हे सगळं महाराष्ट्र आपण सगळं बघतोय, ज्या शिवरायांचं नाव घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये जय जयकार करतोय, त्या महाराष्ट्रातली तुम्ही सर्वजण, आम्ही सर्वजण, ह्या सगळ्या लोकांनी केलेले अपमान आपण काला एक थोड्या वेळात विसरून जातो, निवडणुकीच्या तोंडावरती विसरून जातो. आणि हे जे विसरतो हेच ह्यांना माहिती आहे, या सगळ्या लोकांना, या सगळ्या पुढाऱ्यांना, की हे विसरून जाणार. हे कसले लक्षात ठेवतायत? निवडणुकीच्या तोंडावरती वेगळे विषय, वेगळ्या गोष्टी, पैसे फेकू आम्ही आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही काबीज करू. या तुमच्या उत्तर महाराष्ट्रामधल्या, आपल्या जळगाव मधल्या कोणते उद्योग आणले या लोकांनी? कोणतेही नाही. लहानपणापासून ऐकतोय जळगाव मधलं मुख्य पीक, इतर पिकांपैकी मुख्य पीक कुठचं? केळी. होतंय काय? केळ्यांवर काही नाही. एक उद्योगधंदा यायला तयार नाही, कोणी इकडे आणायला तयार नाही, इन्व्हेस्टमेंट व्हायला तयार नाही. इथल्या बेरोजगारांचा विषय कोणी हाताळायला तयार नाही. बेरोजगारांना इथे उद्योगधंदे आणून त्यांना नोकऱ्या द्यायला कोणी तयार नाही. आम्हाला पाणी द्यायला तयार नाही, आम्हाला वीज द्यायला तयार नाही, आम्हाला इतर गोष्टी द्यायला तयार नाही. ही महाराष्ट्राची आलेली अवस्था ही तुम्हालाच दूर करावी लागेल. मी मानतो, मी सांगतो आपल्याला, तुम्हाला इतर माझ्या जाहीर सभांमध्ये पण जे सांगितलं, आज तुमच्या साक्षीने तुम्हालाही सांगतो, या महाराष्ट्राच्या पहिल्या दौऱ्याची सांगता करताना पर्याय नव्हता ना, हा राज ठाकरे तुमच्या समोर पर्याय आहे.
हे सगळं नीट होऊ शकतं, हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी लागते फक्त एक छोटीशी गोष्ट, ती कुठची? इच्छाशक्ती. ती इच्छाशक्ती माझ्यात आहे. जग फिरलेला माणूस आहे मी. जर जगात गोष्टी घडू शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही? माझी महाराष्ट्राची भूमी तर सुपीक आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तरुणांमध्ये तरुणींमध्ये मनगटात ताकद आहे. सगळ्या गोष्टी करायची ताकद आहे, सगळ्या गोष्टी घडवायची ताकद आहे. हा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी म्हणून तुम्ही आत्तापासून कटिबद्ध होणं गरजेचं आहे. हा कटिबद्ध हे होण्यासाठी येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील आपल्या, हे काय फक्त मी निवडणुकांसाठी आलो नाही तुमच्याकडे. मी सांगितलंच आहे, मी मत मागायला नाही आलोय. आज मी माझं मत मांडायला आलोय. मी फक्त झालेल्या गोष्टींची फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायला आलोय. आणि तुम्ही आज ज्या संख्येने इकडे जे अभूतपूर्व आपण जे सगळेजण जमलात, त्या सर्व गोष्टींना मी परत आपल्याला एकदा अभिवादन करतो. वेळोवेळी परत भेटीनच. डिसेंबर जानेवारीमध्ये माझ्या सगळ्या जिल्ह्यांचा दौरा माझा सुरू होईल. त्यावेळेला परत जळगावला आपल्या मी येईनच. त्यावेळेला काय पुढे करणार हे आपल्या समोर ठेवीन. तोपर्यंत आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.